पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. आणि ही जी काही अपडेट आहे तर ही सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी, पोलीस भरती म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांसाठी, तर मुंबईचं नाही तर मुंबईच्या व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे. त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुमचं ग्राउंड झालेलं असेल, ज्यांचा बाकी असेल, आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी निकालाची वाट पाहत आहे. त्याच्यानंतर लेखी कधी होईल, तर सगळं जो काही कट ऑफ आहे मुंबईचा, तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागल. आता 15 आणि 20 मार्क घेणारे, 15, 20 आणि 25 मार्क घेणारे विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतात का, सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. आणि कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी, SC ST ओपन, OBC, NT, त्याच्यानंतर EWS साठी किती लागल, पुरुष किती लागल, महिला किती लागल, सगळ्यांसाठी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागल. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता मित्रांनो, समोर तुम्ही जी काही ॲड बघताय, जी काही जाहिरात आहे, तर ही बघू शकतात. CP मुंबई म्हणजेच बृहमुंबई शहर, ज्या ठिकाणी जागा आहेत 2459. अगोदर जागा होत्या, त्याच्यानंतर 1000 प्लस जागांची याच्यामध्ये वाढ झाली आणि आता या जागेचा या ठिकाणी आकडा 3500च्या वरती गेलेला आहे, म्हणजे सरासरी 3500. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतो, मागच्या वर्षी पोलीस भरतीचे जे काही अर्ज आलेले होते, मागच्या वर्षी जागा पोलीस भरती मुंबई शहरला 2500 होत्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जवळपास फॉर्म आलेले होते 3.5 लाखच्या जवळपास, मुंबईला 3.5 लाखच्या वरती फॉर्म होते. महिलांचे जवळपास 90,000च्या प्लस फॉर्म होते. त्याच्यानंतर राहिलेले मुलांचे. आता या गोष्टीचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहे. आणि यावर्षी या ठिकाणी जवळपास 3500 जागा आहे आणि जवळपास 3.25 लाख फॉर्म आलेले आहे. आणि महिलांचे 47 ते 50,000 फॉर्म आलेले मुंबईला. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. आता पूर्णपणे जो काही कट ऑफ मी सांगणार आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्या, तेवढाच कट ऑफ लागेल. त्याच्यामध्ये 1-2 मार्क मागं पुढं होऊ शकतात किंवा नाही, ते मी तुम्हाला नंतर सांग. तर समोर तुम्ही कट ऑफ बघू शकता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही कट ऑफ आहे, तर हा कोणत्या कॅटेगरीचा किती आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी कळणार आहे. ठीक आहे. आता बघू शकता सोशल रिझर्वेशन, तुम्हाला कोणतं आरक्षण आहे, त्याच्यानंतर कास्ट आहे, त्याच्यानंतर इतर. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जी SC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी जो काही SC आणि ST साठी कट ऑफ आहे जनरल, तो 36-34च्या दरम्यान लागणार आहे. 34 ते 36च्या दरम्यान मी तुम्हाला कट ऑफ पूर्णपणे फायनल सांगून देणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही विचारायचं तर ते विचारू शकतात. त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कट ऑफ, ग्राउंड, लेखी परीक्षा संदर्भात अडचण असेल तर 7248994648 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. 7248994648 याच्यावरती तुम्हाला SMS करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे. तुमच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल. बघा, SC आणि ST कॅटेगरीचा 34 ते 36 मुलांचा कट ऑफ लागणार आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी जवळपास या ठिकाणी 30 ते 32च्या जवळपास कट ऑफ यावर्षी लागणार आहे मुंबईचा. हा कट ऑफ तुम्हाला बघून घ्यायचा आहे. बघू शकता त्या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल सर हा 36 कट ऑफ आहे, तुम्ही कसं काय या ठिकाणी सांगताय की जवळपास 34 ते 36 लागेल. तर हा मागच्या वर्षाचा आहे. हा जो कट ऑफ आहे हा 2500 जागांसाठी लागलेला कट ऑफ आहे. मागच्या वर्षी 2500 जागा होत्या, त्याच्या हिशोबानं हा कट ऑफ लागलेला आहे. 2500 जागा, अर्ज, ग्राउंड कसं झालं, काय झालं त्याच्यानुसार. आणि या वर्षाचा जो काही कट ऑफ आहे तर तो मी तुम्हाला आता सांगतोय कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल. कारण याच्यामध्ये जागांचा विचार करून फॉर्म किती आले, काय आले, ग्राउंड कसं झालं, सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. तर बघा, SC ST साठी पुरुषांसाठी लागेल 34-36, महिलांसाठी 30 ते 32 कट ऑफ लागणारे SC ST कॅटेगरीच्या. त्याच्यानंतर विजे कॅटेगरीसाठी आणि NTB, NTC आणि NTD ही जी काही कॅटेगरी आहेत, या कॅटेगरींसाठी जो काही कट ऑफ आहे तो जवळपास 36 ते 38च लागणार आहे. कारण यावर्षीसुद्धा भरपूर विद्यार्थी 45 प्लस मार्क घेणारे आहेत, 45 आणि 50. त्याच्यामुळं लक्षात घ्या की कट ऑफ कमी जास्त लागू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण मुलींचा विचार केला, विजे किंवा NTB, NTC आणि NTD पर्यंत, तर या ठिकाणी मुलींचा कट ऑफ जवळपास या ठिकाणी लागल 32
किंवा 34च्या दरम्यान, 32 किंवा 34च्या दरम्यान. कारण मुलींनीसुद्धा यावर्षी चांगल्या परफॉर्मन्स करून मार्क घेतलेले आहेत आणि हे मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे की सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क यावर्षी मिळवलेले आहेत. यावर्षी सर्व जुने विद्यार्थी होते, त्याच्यामुळं ग्राउंडमध्ये चांगले मार्क त्यांनी घेतलेले आहेत. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीचा या ठिकाणी 36 ते 38च्या दरम्यानच या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि महिलांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 28-30च्या जवळपास कट ऑफ लागेल. आता तुम्ही म्हणाल सर असं का? आता SC आणि ST कॅटेगरीचा जर महिलांचा आपण विचार केला तर त्यांचं प्रमाण जास्त असू शकतं, कारण या ठिकाणी जवळपास जे काही महिला असतात SC आणि ST कॅटेगरीच्या ते जास्त प्रमाणात अर्ज करत असतात, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ACBC जवळपास 38च्या जवळपास या ठिकाणी लागणार आहे. हे मेरिट या ठिकाणी मागच्या वर्षी जसं लागलं यावर्षी पण तसंच लागणार आहे आणि महिलांचा जवळपास कट ऑफ कमी होऊ शकतो 32 ते 34च्या दरम्यान. याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो असं नाही आहे. त्याच्यानंतर EWS मागच्या वर्षी 28 लागला होता, यावर्षी 30-32 जवळपास जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांचा मागच्या वर्षी 25 लागला होता, यावर्षी 28 ते 30च्या दरम्यान जाणार आहे. त्याच्यानंतर ओपनचा कट ऑफ यावर्षी अर्ज जास्त आहे, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जास्त आहे फक्त मुलांचे आणि महत्त्वाचं म्हणजे ओपन कॅटेगरी जी काही आहे त्याचा कट ऑफ हायेस्ट लागत असतो. तो ओपनचा पण या ठिकाणी 40 ते 42च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे आणि जो काही या ठिकाणी महिलांसाठी आहे तर तो 36 ते 38च्या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. तर अशा पद्धतीने यावर्षी मुंबईचा कट ऑफ लागणार आहे. आता हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे याच्यामध्ये जास्त बदल नाही होणार, 1-2 मार्कांचा बदल होऊ शकतो, जमलंच तर अजून कमी कट ऑफ लागू शकतो. एवढे जरी मार्क तुम्हाला जेवढे मी सांगितले तेवढे जरी तुम्हाला असतील ना तरी तुम्ही सेफ आहे, तरी तुम्ही पोलीस होऊ शकतात, तुम्हाला लेखीला चान्स भेटेल. त्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हा कट ऑफ मी पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास करून त्याच्यामध्ये जागा किती आहे, काय आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी पूर्णपणे रिसर्च करून सांगितलेला आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, जास्तीत जास्त तुम्हाला ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्यांचं झालं त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. लेखी परीक्षा लवकरच तुमची घेतली जाणार आहे. कट ऑफ जसंही जाहीर होईल तशी अपडेट पाहायला भेटणार आहे. तुम्हाला ग्राउंडमध्ये किती आले, तुम्ही किती घेऊ शकतात, कुठल्या जिल्ह्यातून आहे, फॉर्म कधी भरला, ग्राउंड कधी झालं, कमेंटमध्ये विचारा. काही अडचण असेल तरी विचारा. आपला नंबर देण्यात आलेला आहे, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वांना या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र.